जय शिवराय. पेपरमधली एक बातमी खरी खोटी मला माहित नाही, अशी आली आहे की जिल्ह्यामध्ये राज्य सरकार मध्यंतरी जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याचे नुकसान भरपाईचे पैसे देणार आहे. आता या यादीमध्ये सगळ्यात कमी शेतकरी जर कोणत्या तालुक्यात बसलेत तर ते कन्नडमध्ये बसलेत. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला या जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये 50-50 हजार, 30-30 हजार, 20-20 हजार शेतकरी बसतात, त्यावेळेला कन्नडमध्ये सर्वात कमी म्हणजे किती तर फक्त 2500 शेतकरी. हा प्रकार काय आहे? मग इथले आमदार काय करतायत? बर, मध्यंतरी आदित्याला मी प्रोजेक्ट केला होता 29 आमदार म्हणून, का तर घरातलं लेकरू तेवढंच आहे आणि त्याचा या घरगुती भांडणाशी त्याचा काही संबंध नव्हता. त्याची सुरुवात तिथून नव्हती, त्याच्यापासून ती सुरुवात नाहीये, ती सुरुवात दुसरीकडून आहे. मग बिल त्याच्यावरती का फाडू? म्हणून प्रांजळ मनाने मी ठरवलं होतं की याला प्रोजेक्ट करायचं, याला पुढे आणायचं. पोस्टर लावले आम्ही त्याच्या वाढदिवसाचे. यांनी आई म्हणून किंवा पोस्टर लावले पाहिजे होते किंवा काहीतरी अभिष्ट चिंतन करायला पाहिजे होतं. काहीच केलं नाही. म्हणजे हे न राजकारणामध्ये लोकांची सेवा करणं जमतंय, न यांना मुलाचा वाढदिवस काय कुटुंब सांभाळणं जमतंय. नवरा बाराचा अरे पण पोरगं काय? बरं, ते पण सोडून द्या. आता मी त्यांना आवाहन करतो की आता जे शेतकरी राहिलेत ना, ते शेतकरी टाकून घ्या सरकारकडनं. आणि तुम्ही नाही टाकले तर मग काय करायचं ते मला करावं लागणार आहे. कारण तुम्हाला काम नाही जमलं याचा अर्थ असा नाही की हा इथला मतदारसंघ पूर्णच्या पूर्ण नदीत किंवा ओढ्यात वाहून जाईल. आणि आता 29ला आदित्याला मलाच उभं राहावं लागणार आहे, कारण मला दिसतंय तुम्ही मला झाला नाही ठीक आहे, तुम्ही मुलालाही होत नाहीये, याचा अर्थ उद्या त्यालाही धोका द्याल, त्यालाही धोका कराल. त्यामुळे 29 मी लढणार म्हणजे लढणार, याच्यात कुठली शंका नाही ठेवू नका आता. आणि आज पुन्हा सांगतो, सरकार तुमचं आहे, राज्यात केंद्रात वाटेल ते करायचं ते करा, उपोषणला बसा, काय करायचे धिंगाणे ते करा. जसं तुम्ही तिकीट आणलं ना, जसे तुम्ही आता निवडून आलाय ना ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने या शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी काहीतरी बोंबाबोंब करा. तिकडे नुसतं आपले 50 लाखाची साडी, 70 लाखाची गाडी घेऊन हिंडू नका. तिकडे पण भाड्याने लोक आणावं लागतात हार टाकायला तुम्हाला. ही तुमची अवस्था आहे. कशाबद्दल? त्या शेतकऱ्यांना न्याय द्या, नाही तर मग काय करायचं ते मी करीन. गेला नाही हर्षवर्धन अजून. धन्यवाद.